नमस्कार, गुड इव्हनिंग. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले आणि कशाप्रकारे त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलेलं आहे, ते आपण पुन्हा एकदा या अपडेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज आपण जे 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे, एक आहे निफ्टीमध्ये, एक आहे सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्समध्ये आज ट्रेड घेण्याचं रिझन हे की आज फ्रायडे आहे आणि फ्रायडेला सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी राहते. तर त्या अकॉर्डिंग आज आपण सेन्सेक्सवर फोकस केलं आणि त्यामध्ये कशाप्रकारे एक्झिक्यूट झालं ते मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर सांगतो. तर फर्स्ट मी आधी निफ्टीचा चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की फर्स्ट रेट आपला कसा होता. त्यानंतर आपण डायरेक्टली सेन्सेक्सवर जाऊ आणि सेन्सेक्स पण बघून घेऊ की एक्झॅक्टली आपण कशा प्रकारे त्याला मॅनेज केलेलं आहे. तर इथे मी निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅप डाऊन होती. फर्स्ट कॅन्डल टोटली इंडिशन होती. डाऊन साईडचं डायरेक्शन दाखवत होतं, कारण की वरच्या साईडनी चांगला वीक याला आलेला होता. या कॅन्डलमध्ये डायरेक्टली हा डाऊन साईडला आला, इथे अपसाईडला निघाला, पुन्हा खाली आला. जेव्हा आपली लाईव्ह स्ट्रीम सुरू होती तेव्हा मी क्लिअरली सांगितलेलं होतं की हे दोन्ही साईडनी फ्रॅक्टल बनलेले आहे. ह्याच्या वर जर जाईल तर आपण बाय करू, ह्याच्या खाली जर जाईल आपण सेल करू. तर त्या अकॉर्डिंग तुम्ही जर बघाल तर या रेंजला ब्रेकआउट जे दिलेलं आहे ते या कॅन्डलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही बघाल तर प्रॉपरली वर आला, इथनं रिट्रेसमेंट दिलं, एक डब्ल्यूआरची आली, वर क्लोजिंग दिली. जी क्लोजिंग होती ती पण स्ट्रॉंग होती. तर ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण एस एल लावलेला होता. कारण की जर ह्याच्या खाली हा आला असता आणि एस एल घेतला असता तर मग ही जी रेंज आहे ह्याच्यामध्ये हा फिरत राहिला असता असं एक्सपेक्टेशन होतं. तर त्या अकॉर्डिंग आपण याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. याचे जे फर्स्ट टार्गेट होतं ते होतं डे हाय, त्यानंतर डायरेक्टली हा जो गॅप होता जे की कालची क्लोजिंग लेवल होती, हे आपलं सेकंड टार्गेट होतं. आणि आपण एंट्री घेतल्यानंतर थोडंफार मोमेंटम तर दाखवलं, बट मी जी ट्रेड होती ती होल्ड करायला लावलेली होती. कारण की इथे थोडा हा फार खाली आला, वर निघाला. एक्सपेक्टेड होतं की हा थोडंसं वर जाईल आणि डायरेक्टली हा गॅप फिल करेल, एक मोठी स्पाइक लागेल. बट तसं न करता हा खाली आलेला आहे. जेव्हा ही मोमेंटम होती तर आपल्याला इथे ट्रेलिंगचा चान्स पण मिळाला. जो एस एल मी इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी ह्याच्या खाली लावला, कारण की टाईट ट्रेलिंग करणं खूप गरजेचं होतं. मला वाटलं की ही जी रेंज आहे ही जर अपसाईडनी नाही निघाली तर हा इकडे पुन्हा सेलर जो आहे तो ऍक्टिव्हेट होऊ शकतो, डाऊन साईडला येऊ शकतो. पुन्हा डाऊन साईडचं जे स्ट्रक्चर आहे ते मेंटेन करून पुन्हा खाली जर आला तर डायरेक्टली डे लोवर हा येऊ शकतो. त्या अकॉर्डिंग मी टाईट ट्रेल केला आणि जो एस एल होता जो की इथे लावला होता तो मी ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. जसंच निफ्टी इथनं थोडंफार वर निघालं, तर जर वर जायचं असतं तर या अकॉर्डिंग यांनी वर जायला पाहिजे होतं असं माइंडमध्ये सुरू होतं. बट तसं न करता यांनी डाऊन साईडला पुश केलं. इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या रेंजमध्ये बुक झाला, एक लो लावला. हा जो स्ट्रक्चर आहे हा मेंटेन करत त्याने पुन्हा डे हाय लावला आणि अपसाईडनी मोमेंटम दाखवलेला आहे. तर हा जो आपला ट्रेड होता ह्याच्यामध्ये आज आपण एस एल बुक केला, जो की निफ्टीचा फर्स्ट ट्रेड होता, त्यामध्ये आपण एस एल बुक केलेला आहे. त्यानंतर यांनी जे ऑलमोस्ट जे टार्गेट आहे ते डन करण्याचा प्रयत्न केला. डे हायवर एक रेंज क्रिएट केली, बट ब्रेकडाऊन जो आहे तो स्ट्रॉंग आलेला नव्हता. थोडं इथनं डाऊन साईडनी आला. डाऊन साईडचं जे स्ट्रक्चर आहे ते मेंटेन करत ऑलमोस्ट ऑलमोस्ट यांनी ही जी लेवल आहे हे टच करण्याचा प्रयत्न केला. ही 3 PM ची कॅन्डल आहे. 3 PM वर यांनी चांगले व्होल्टेटी क्रिएट केली आणि जेवढे पण हे सेलर होते यांचे एस एल हंट केले आणि शार्प अपसाईडनी मोमेंटम दाखवली. जे आपण एक्सपेक्ट करत होतो हे जे टार्गेट आहे हे यांनी नंतर दिलं, फास्ट दिलं. बट ज्या प्रकारे सेटअप पाहिजे असतो त्या प्रकारे नव्हतं. डायरेक्टली आला आणि डायरेक्टली यांनी एस एल हंट करत जे टार्गेट आहे ते डन केलेलं आहे. ऑलमोस्ट ऑलमोस्ट आता जी क्लोजिंग दिलेली आहे, ऑलमोस्ट कालची जी क्लोजिंग होती त्याच्या जवळपास त्याची क्लोजिंग आहे. हा जर ट्रेड अजून मॅनेज केला असता तर एस एल वाचला असता, कारण की ही जी डॉमिनेट कॅन्डल आहे ही प्रोटेक्ट होती आणि हा जो रिव्हर्सल आलेला आहे ह्याच्यावरून आलेला आहे. बट जे प्रीमियम डीके होते ते फास्ट होत होते आणि ह्या कॅन्डलचा लो ऑलरेडी ब्रेक झालेला होता. आणि आपण जे ट्रेड घेतोय ते बाईंग साईडने घेतोय, तर तुम्हाला माहिती आहे की बाईंग साईडने जे मोमेंटम आहे ते फास्ट पाहिजे, एक स्पीड पाहिजे. स्पीड जर असली तर आपल्या साईडचे जे टार्गेट आहे ते लवकर अचीव होतात आणि लगेच आपण बाहेर निघतो. मोमेंटम ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो त्याच दिसत नव्हतं. जे प्रीमियम होते ते डाऊन साईडनी शिफ्ट होत होते. त्यामुळे मी इथे टाईट टेल केला होता. एक्सपेक्टेड होतं की हा डाऊन साईडला जर आला तर मग हा वर जाणार नाही आणि त्यानंतर खालचे जे टार्गेट आहे ते हा डन करू शकतो. तर ते एक्सपेक्ट करून मी इथे जे ट्रेलिंग होती ती लावलेली होती आणि एक्झॅक्टली निफ्टीने इथे एस एल घेतला, थोडंफार मोमेंटम दाखवलं. त्यानंतर ही जी होती ही तर वोल्टाईल मोमेंटम होती. त्यानंतर एक्स्ट्रीम वोल्टिलिटी यांनी क्लोजिंग लेवलवर दाखवलेली आहे. तर निफ्टीमध्ये आज आपला फर्स्ट ट्रेड जो होता तो एस एल बुक केलेला आहे. याला मी चार्टमध्ये तर तुम्हाला एक्सप्लेन केलंच, याला मी ऑप्शनच्या चार्टवर पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपण इथे जो बाय केलेला होता ऑप्शन निफ्टीचा तो होता 24,200चा. इथे कॉल लावून मी घेतलेला आहे. तर इथे जर तुम्ही बघाल तर या कॅन्डलमध्ये आपली एंट्री होती. सेम कॅन्डल जी होती ती ही होती. एक्झॅक्टली याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो मी एस एल लावलेला. जेव्हा इथनं हा वर निघाला तर इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. तर मी टाईट ट्रेल करायला लावलं आणि इथे जेव्हा हा रिव्हर्स आला तर या रेंजमध्ये जो आपला ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे. त्यानंतर थोडंफार खाली आला. या कॅन्डलचा लो पण यांनी ब्रेक केला. त्यानंतर पुन्हा वर गेलेला आहे. ऑलमोस्ट ऑलमोस्ट डे हायच्या वर यांनी एक हाय लावलेला होता. ज्या प्रकारे हे जर मुवमेंट बघाल तर ज्या प्रकारे ही दिसत होती जे की डाऊन साईडनी प्रेस करत होती, त्यामुळे हा जो आपला ट्रेड होता हा आपण बुक केलेला आहे. ही जी मोमेंटम आहे हे एक्सपेक्ट करून राहिलो होतं आपण इथे आणि टार्गेट जे होतं आपलं हे होतं. पण त्यांनी लेट मोमेंटम दिली. त्यानंतर तर ही जी मोमेंट होती ही वोलटाईल होती. तर याला जर आपण कॅल्क्युलेट करू तर एक्झॅक्टली इथे आपली एंट्री होती. पहिला जो आपला एस एल होता
तो 17 पॉईंटचा होता. त्यानंतर आपला जी ट्रेलिंग आली ती ऑलमोस्ट ऑलमोस्ट 10-11 पॉईंटची ट्रेलिंग आलेली होती. तर इथे आपला जो होता, जो आपला बुक झालेला होता, तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शन चार्टवर दोघांवर पण प्रॉपरली समजलेलं असेल की फर्स्ट ट्रेड आपला निफ्टीचा कसा होता. त्याचबरोबर आपण बघून घेऊ की सेकंड ट्रेड जो आपला सेन्सेक्समध्ये झालेला आहे, त्यामध्ये आपली काय सायकॉलॉजी होती आणि त्याला आपण कसं मॅनेज केलेलं आहे. तर इथे मी डायरेक्टली सेन्सेक्सचा चार्ट लावून घेतो. तर सेन्सेक्सची पण ओपनिंग जी होती की गॅपडाऊन होती. जनरली तुम्हाला माहिती आहे की 95% असं समजू शकता की 98% निफ्टी आणि सेन्सेक्स हा सेमच चालतो. कॅन्डल जर तुम्ही मॅच केले तर सेमच राहतात. जनरली मी पण जे एंट्री घेतो ते निफ्टीला बघूनच घेतो. बट थोडंफार जे कन्फर्मेशन आहे त्यासाठी आपल्याला सेन्सेक्स पण बघावं लागतं. तर सेन्सेक्सचा चार्ट मी इथे लावून घेतलेला आहे. तुम्ही जर बघाल तर ह्याची ओपनिंग जी होती ती गॅपडाऊन होती. फर्स्ट कॅन्डल स्ट्रॉंगली बेरिश होती. याने पण डाऊन साईडने मोमेंटम दाखवलं, रिट्रेसमेंट दाखवलं, स्विंग क्रिएट केला. हा फ्रॅक्टल आणि हा फ्रॅक्टल ह्याच्यामध्ये जसंच आपलं निफ्टीचं आपण डिसाईड केलेलं होतं की अपसाईडने जाऊ, इथे पण ऍक्टिवेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. बट इथे तर आपण निफ्टी एक्झिट केला. त्यानंतर सेन्सेक्सचा जो आपला ट्रेड एक्झिट झालेला आहे तो या रेंजवर झालेला आहे. कारण की जर तुम्ही बघू शकता या कॅन्डलनी प्रॉपर डाऊन साईडने पुश केलं आणि जे क्लोजिंग आहे ते डाऊन साईडने दाखवली. चांगली कॅन्डल होती. ऑलमोस्ट ऑलमोस्ट जे टार्गेट होतं, मी फर्स्ट टार्गेट ही लेवल ठेवलेलं होतं आणि सेकंड टार्गेट जे आहे ते हे लेवल होतं. आणि सर्व टार्गेट जे आहे ते डन केले. बट याला मी मॅनेज कसं केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट आपण ह्याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिट केला. सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. जे आपले पेड स्टुडंट आहेत, जे आपल्यासोबत लाईव्हमध्ये ट्रेड करतात, त्यांना सांगतो की हा 9 EMA अकॉर्डिंग पण हा ट्रेड होता. तुम्हाला प्रॉपर ज्या प्रकारे मी शिकवलेला आहे त्याला पण तुम्ही बघू शकता आणि एकदा चेक करू शकता की काय सायकोलॉजी अकॉर्डिंग मी इथे ट्रेड घेतलेला असेल. तर त्या अकॉर्डिंग मी इथे ट्रेड एक्झिट केला, इथे एसएल लावला. टार्गेट ज्या प्रकारे सांगितलं की ही लेवल मी टार्गेट ठेवलेलं होतं, टार्गेट आणि कंटिन्यू केलं. बट इथे त्या प्रकारे जी मुवमेंट व्हायला पाहिजे होती ते येत नव्हती. एक्झॅक्टली मी इथे एंट्री घेतली. याच कॅन्डलमध्ये मला 80 पॉईंट्स कॅप्चर झालेले होते. बट मी बुक नाही केले. मला वाटलं की ऑलरेडी 80 पॉईंट्स दिलेले आहे आणि जर याच्या खालचे जर एसएल हंट झाले तर डायरेक्टली या लेवलपर्यंत येऊ शकतो. त्या अकॉर्डिंग जे पोझिशन होती ते होल्ड करून ठेवली होती. बट जेव्हा हा रिट्रेसमेंट दिला तर चांगलंच त्याने ऑप्शन प्रीमियममध्ये पण रिट्रेसमेंट दिलं. ऑलरेडी जे बाईंग प्राइस होती त्याच्या जवळपास हा आलेला होता. बट डायरेक्टली असा सरळ वर हा जात नाही, थोडंफार खाली येतो, त्यानंतर स्ट्रक्चर बेंड करून हा वर जातो. तर त्यामुळे जी पोझिशन होती ती होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे एक फ्रॅक्टल आला तर इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल इथे होता तो ट्रेल करून आपण ह्याच्यावर लावला. त्याने फ्रॅक्टल टू फ्रॅक्टल ट्रेल केलेला आहे. तर फायनल जो ट्रेलिंग आहे तो आपला इथे येऊन पोहोचलेला होता. ऑलमोस्ट इथे जे टार्गेट आहे ते डन झालेलं होतं. बट ऑप्शन प्रीमियममध्ये ज्या प्रकारे मोमेंटम पाहिजे किंवा सिंक पाहिजे इंडेक्स आणि ऑप्शनच्या चार्टचा तो दिसत नव्हता. बट तरी पण जे दिसत होतं त्या अकॉर्डिंग आपण ट्रेलिंग केली. जेव्हा प्रॉपरली हा 3 PM ला वरच्या साईडने निघाला तर इथे लावला जो फायनल ट्रेलिंग होता तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर तर ही व्होलेटिलिटी जर सगळ्यांनी बघितलेली असेल, ह्याची पण जी क्लोजिंग आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट कालची जी क्लोजिंग होती त्याच्या जवळच याने क्लोजिंग दिलेली आहे. तर सेन्सेक्समध्ये आपला आज जो ट्रेड होता तो ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये न होता आपला रिव्हर्सल ट्रेड होता, जो की या लेवलवर होता. ह्या कॅन्डलमध्ये प्रॉपरली या लेवलवर आपण एंट्री घेतली, इथे एसएल लावला, कंटिन्यू यांनी लो राईज करत यांनी डाऊन साईडने मुवमेंटम दाखवलं. इथे जो आहे तो आपला बुक झालेला आहे. तर इथे तुम्हाला सेन्सेक्सचं समजलं असेल की एक्झॅक्टली आपण कुठे ट्रेड एक्झिट केला. आता याला मी ऑप्शन चार्टवर पण तुम्हाला दाखवून देतो की एक्झॅक्टली आपली काय सायकॉलॉजी होती ऑप्शनच्या चार्टवर. तर जर तुम्ही बघाल तर या कॅन्डलवर आपली एंट्री झालेली होती. सेम कॅन्डल ही होती. इथे आपली एंट्री होती, इथे एसएल होता. या कॅन्डलमध्ये 80 पॉईंट त्यांनी दिलेले होते. बट जी ट्रेड होती ती होल्ड करून ठेवली होती. ज्या प्रकारे मी सांगितलं की इथे जेव्हा हा रिट्रेसमेंट दाखवलं तर आपली जी प्राइस होती याच्या खाली आणि 2-3 पॉईंट दाखवलेले होते. त्यानंतर वर गेला, पुन्हा फ्रॅक्टल आणि ते स्ट्रक्चर आहे ते मेंटेन करत त्यांनी हाय लावलेला आहे. मला वाटलं की जर हा ही लेवल जर ब्रेक केली आणि ह्याच्या खाली एक कॅन्डल जर क्लोजिंग दिली तर फास्ट डाऊन साईडने येऊ शकतो. कारण की क्लोजिंगचा टाइम पण जवळ होता आणि क्लोजिंग टाइमला अशा प्रकारे मोमेंटम येते जनरली फ्रायडेला. तर तेच एक मी एक्सपेक्ट करत होतो डाऊन साईडनी. बट त्यांनी डाऊन साईडनी न देता अपसाईडनी दाखवलं. तसाही आपला ट्रोज ट्रेलिंग होता तो इथे आलेला होता, म्हणजेच की इथे आलेला होता. आणि इथनं जेव्हा हा रिटर्न झाला तर या कॅन्डलमध्ये जो ट्रेलिंग होता तो आपला बुक झालेला आहे. ऑलमोस्ट डायरेक्टली आणि 240 वरनं डायरेक्ट झिरोवरच क्लोजिंग दिलेली आहे. तर एक्झॅक्ट लेवलवर एंट्री करणं आणि एक्झॅक्ट लेवलवर त्याला बुक करणं खूप इम्पॉर्टंट आहे, जे की तुम्हाला इथे प्रॉपरली समजलं असेल. कशाप्रकारे आपण त्याला एंट्री घेतली, कशाप्रकारे त्याला मॅनेज केलं आणि प्रॉपर लेवलवर त्याला ट्रेल करून कसं बुक केलं आहे. तर इथे तुम्हाला सेन्सेक्सच्या इंडेक्सचं आणि सेन्सेक्सच्या ऑप्शनचं दोन्ही पण तुम्हाला इथे समजलेलं असेल. इथे आपण जो बाय केलेला होता तो केलेला होता 79,800चा पी. कारण की आपली जी ट्रेड होती ते डाऊन साईडनी होती. तर इथे आता पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊ की ऑर्डर बुकमध्ये एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिट झालेले आहेत ते. तर ऑर्डर बुक मी लगेचच लावून घेतो. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो निफ्टीचा होता, जो की आपण अपसाईडने घेतलेला होता, तो आपण एक्झिट केला होता 10:30 तिथे मी निफ्टीचा 24,200चा सी बाय केलेला. तो आपला पाहिजेला होता 172 मध्ये. त्यानंतर याचा जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झालेला 11:08 24,200चा सी. तो आपला एसएल बुक झालेला आहे 162 मध्ये.
त्यानंतर आपण जरा रिलॅक्स केलं आणि आपला सेटअप क्रिएट होण्याचा वेट केला. आपला जो सेटअप रिव्हर्सलमध्ये ऍक्टिव्हेट झालेला आहे तो झालेला आहे सेन्सेक्समध्ये. तर तो ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केला आहे तो केलेला आहे 1:10 तिथे मी सेन्सेक्सचा 79,800चा पी बाय केलेला, तो झालेला 110 मध्ये. आणि ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो झालेला आहे ऑलमोस्ट 3 वाजता जवळपास 79,800चा पी, तो आपला ट्रेलिंग बुक झालेला आहे 158 मध्ये. तर आज पुन्हा फर्स्ट ट्रेडमध्ये निफ्टीने आपल्याला एस एल घ्यायला लावलेला आहे आणि सेकंड ट्रेडमध्ये सेन्सेक्सने आपल्याला चांगलं टार्गेट काढून दिलेलं आहे. ह्यामध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर ऑलमोस्ट 10 पॉईंटचा एस एल आहे. आणि याच्यामध्ये जर प्रॉफिट जर तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट 50 पॉईंटचं आपण टार्गेट जे आहे ते आपण याच्यामध्ये बुक केलेलं आहे. तर इथे तुम्हाला पुन्हा आज समजलेलं असेल की जेव्हा आपला फर्स्ट ट्रेडमध्ये एस एल जातो तर एंड ऑफ द डे आपण कसं काय प्रॉफिटमध्ये निघू शकतो हे तुम्हाला इथे प्रॉपरली क्लिअर झालेलं असेल. एंड ऑफ द डे ग्रीनमध्ये निघणं किंवा प्रॉफिटमध्ये निघणं खूप इम्पॉर्टंट आहे. सायकोलॉजी पण त्यांनी स्ट्रॉंग होते आणि आपल्या सेटअपवर पण आपल्याला कॉन्फिडन्स येतो. प्रत्येक गोष्ट आपण लाईव्हमध्ये एक डिस्कस केली, कशाप्रकारे आपण मॅनेज केलेली होती फर्स्ट ट्रेड आणि सेकंड ट्रेडमध्ये काय करायचं होतं ते पण तुम्हाला आधीच ऑलरेडी मी क्लिअर केलेलं होतं. त्याच अकॉर्डिंग मी पण ट्रेड घेतला. मी आधीच लाईव्ह बंद करायच्या आधी सांगितलेलं होतं की मी जोपर्यंत ट्रेड बनणार नाही तोपर्यंत ट्रेड एक्झिक्यूट करणार नाही. जबरदस्ती आपल्याला लॉस कव्हर करायचा आहे म्हणून आपण फोर्सफुली कोणताही ट्रेड घेत नाही. जोपर्यंत आपला सेटअप ऍक्टिव्हेट होत नाही, आपल्या माइंडसेटला स्ट्रॉंग समजत नाही की एक्झॅक्टली हा आपल्याला ट्रेड देतोय, तोपर्यंत आपण कोणती रॅन्डम ट्रेड घेत नाही. जेव्हा पूर्ण आपल्या टप्प्यात येतं, प्रॉपर आपले रूल जे आहे ते मॅच होतात, त्यानंतरच आपण एक्झिक्यूट करतो आणि त्याचं रिझल्ट पण तुम्ही आज बघितलेलं असेल. काल पण सेम असंच झालेलं होतं आणि आज पण रिपीटली तसंच झालेलं आहे. फर्स्ट आपला एसएल गेला, त्यानंतर आपण एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये निघालेलं आहे. तर होप करतो आज पण जी आपण लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग केली ते प्रॉपरली तुम्हाला समजलेली असेल. आजची पण लाईव्ह तुम्ही एन्जॉय केलेली असेल. ज्यांना पण आमच्यासोबत लाईव्हमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. लगेचच दुसऱ्या दिवसपासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये जुळू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या दोन्ही टेटचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.